हॅलो फ्रेंड्स, मी आहे प्रतीक्षा. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर आज मी खूप जास्त खुश होते, कारण मस्त असं रेडी होऊन मी निघालेली आहे माझ्या माहेराला जाण्यासाठी. तर माहेराला जाण्याचं कारण म्हणजे तिथं एका हॉटेलचं ओपनिंग आणि वास्तुशांतीचा कार्यक्रम होता, तर त्यासाठी जात होतो. आणि मग जातानाच आम्हाला निघताना खूप उशीर झाला इकडून निघायलाच. आणि जाता जाता आम्हाला जालन्यामध्ये सुद्धा घरी जाऊन समोर जायचं होतं. तर खूप ऑलरेडी लेट झालेलं होतं. तर आम्ही आता निघालो आहे, म्हणजे ज्या टाईमला आम्हाला तिथं पोहोचायचं होतं तर त्या टाईमला आम्ही घरून निघालो आहे, कारण साहेबांची मीटिंग चालू होती. तर मग फायनली आम्ही तिथं पोहोचलो. आणि ही वास्तुशांतीची पूजा वगैरे ते तर ऑलरेडी सकाळीच झालेलं होतं, कारण पूजा खूप मोठी असते. तर सकाळी 4 वाजल्यापासून पूजा स्टार्ट झालेली होती. तर आम्हाला तिथं पोचायला 1 वाजला होता. तर मग म्हणजे ऐन वेळेवर आम्ही ऐन जेवणाच्या टाईमला तिथं पोहोचलो बरोबर. तर तिथं गेलो, जेवण वगैरे झाले. आणि आता इतके सारे पाहुणे होते, सगळे रिलेटिव्ज होते. तर मग सगळ्यांचं भेटणं बोलणं वगैरे, आता खूप दिवसानंतर भेटतो आहे सगळे. तर मग त्यामुळं तर अशी काही होम वगैरे सगळी पूजा झालेली होती. तर हे मागचा काही एरिया आहे हॉटेलचा, असं गार्डन एरिया, इथं बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करण्यासाठीचं. आणि खूप मस्त आहे हॉटेल्स. मी तुमच्या सगळ्यांसोबत आता थोड्याशा हॉटेलच्या काही ग्लिम्स शेअर करते. तर अशा प्रकारे आहे काही हॉटेल. कन्हैया प्युअर व्हेज रेस्टॉरंट असं काही नाव आहे. सगळ्यांच्या गप्पा वगैरे सगळं झालं, सगळ्यांना भेटणं वगैरे झालं. आणि मग आता रिटर्न घरी पण जायचं होतं मला. पण मग आहे ना, खूप जास्त टाईमच नव्हता, कारण आम्हाला यायला ऑलरेडी इतकं लेट झालेलं होतं. घरी जाऊन थोडा वेळ भेटून सगळ्यांना परत रिटर्न निघालो. तर नंतर मग जाताना म्हणलं की आपण मोतीबागला खूप दिवसापासून आलेलोच नाही, आणि वातावरण इतकं सुंदर झालेलं होतं. तर त्यांना म्हणलं आपण प्लीज काहीतरी इथं खाऊया आपलं चाट वगैरे, आणि मोतीबागमध्ये थोडा वेळ फिरूया. तर नंतर मग आता छान वातावरण होतं, तर ते पण म्हणे ठीक आहे आपण जाऊया, आता परत परत काही येणं होत नाही. तर आम्ही जाता जाता म्हणलो मग आपण इकडे काही पाणीपुरी किंवा काहीतरी चाट खाऊया. तर आता इतका सुंदर झालेला आहे ना हा मोतीबागचा एरिया. तर आता याला जालना चौपाटी असं नाव दिलेलं आहे, MS21 चौपाटी म्हणून. आणि छान आहे, मस्तपैकी छान. आता सगळं क्लीन केलं आहे एकदम, आणि अजून अरेंजमेंट वगैरे पण भारी केलेलं आहे. अजून खूप साऱ्या सुविधा केलेल्या आहेत. आणि हे बघा इतकं प्रसन्न वाटतं इथं. आणि सध्या तर वातावरण पण खूप छान होतं. हे पाणी वगैरे एकदम छान वाटत होतं सगळं. म्हणजे जे जालनाकर आहेत ना, जालन्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांचा फेवरेट स्पॉट आहे हा. कारण फिरण्यासाठी किंवा म्हणजे रिलॅक्स करण्यासाठी, फोटो काढण्यासाठी, कशासाठी सुद्धा मोतीबाग म्हणजे खूप फेमस. आणि मेन म्हणजे सगळ्यात जास्त तर खाण्यासाठी, जे काही चाट वगैरे काही खायचं असेल, पावभाजी, सगळ्या प्रकारचे पदार्थ तिथे भेटणार. आणि खूप रिलॅक्सिंग असं एरिया आहे. तर माझ्या व्ह्युअर्सपैकी ना, ज्यांनी म्हणजे कुणी तुम्ही जर आलेले असाल मोतीबागला, तर मला कमेंट करून सांगा कुणी कुणी मोतीबाग बघितलेलं आहे. कारण आता खूप सारे जण सकाळी जॉगिंगसाठी वगैरे पण जातात जवळजवळचे. परत काही खाण्यासाठी किंवा खूप सारे जण येतात. आणि मेन म्हणजे खूप फेमस पिकनिक स्पॉट आहे जालन्यामधला हा. तर लहान लेकरं काही खेळण्यासाठी वगैरे. आणि तिकडं ना गार्डन पण आहे. पण गार्डनमध्ये जाण्यासाठी आम्हाला इतका काही आता टाईम नव्हता बिलकुल, कारण आम्हाला रिटर्न यायचं होतं संभाजीनगरला. तर ते म्हणे पटपटावर खाऊन पिऊन लगेच निघूया आपण. तर खूप सारे छान ग्रीनरी आहे, मस्त वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेले हे. आणि हे ना ट्रेनचं इंजिन असं हे केलेलं आहे तिथं. तर छान आहे गार्डनमध्ये. तर आता 2 पार्टमध्ये आहेत. तर जे तिकडून आहे ना, तर ते जे मेन गार्डन आहे, तर तिथं पैसे देऊन तिकीट देऊन ना, तिकीट काढून आपल्याला जावं लागतं तिकडं. पण मग तिथं खूप मोठं आहे बघण्यासाठी, आतमध्ये जायला वगैरे खूप टाईम लागेल. म्हणून मग म्हणलं आपण खाऊन इकडून जाऊया. आणि इकडचा एरिया खायचा आहे. तर मग त्यामुळं आम्ही इकडच्या एरियामध्ये आलो आहे. तर ते जे मेन गार्डन आहे त्याच्यामध्ये पण अजून खूप छान केलेलं आहे. तर मी काही व्हिडिओज वगैरे बघितले त्याचे, पण म्हणलं आपण आता नेक्स्ट टाईम जेव्हा जालन्याला येऊ तर तेव्हा बघू आपण. तर आम्ही आता इकडं खाण्याच्या टेबलकडं आलेलो आहे. तर खूप छान इकडं ना, म्हणजे हे जे छोटाले छोटाले जे स्टॉल आहेत ना, तर ते पण पहिले असे इतके कलरफुल वगैरे नव्हते. आता मस्तपैकी केलं. वरतून शेड वगैरे, परत ठिकठिकाणी झाडं लावले, मस्त केलं एकदम. तर त्यांनी केलेलं होतं रगडा कचोरी ऑर्डर, आणि मी केलं होतं मला शेवपुरी. तर मग दोघांचं पण ऑर्डर आलेले आहेत. आणि टेस्ट तर म्हणजे खूप छानच असते इथली, काही टेस्टचं बघायचं कामच नाही आहे. खाण्यासाठी खूप फेमसच आहे इकडं मोतीबाग.
तर आम्ही अजून थोडंफार 1-2 डिश घेतल्याच्यानंतर आणि नंतर मग खाऊन पिऊन आम्ही निघालो रिटर्न. पण आता ते म्हणले, "ताई इकडं गाडीकडं जाऊया." पण माझा ना फोटो काढण्याचा, व्हिडिओ काढण्याचा मोह बिलकुल आवरतच नाही आहे. तर म्हणलं, "तुम्ही व्हा समोर, तोपर्यंत मी येते मागून, हळूहळू तुम्ही करा गाडी स्टार्ट." तर ते निघाले समोर आणि मी इकडं आता काढते, इकडं शूटिंग करते आहे. तर म्हटलं आता लवकर लवकर आपण शूट करून घेऊया, 1-2 व्हिडिओज वगैरे काढून घेऊया, म्हणजे परत ते ओरडतील लेट झाल्याच्यानंतर. तर इकडं नंतर फोटोज वगैरे काढून मग मी रिटर्न जाण्यासाठी निघाले. इकडे छान केलेले बेंचेस वगैरे पण बसवलेले मस्तपैकी. तर जवळपासचे सगळे ना मस्तपैकी असं इव्हनिंग टाईमला वगैरे रिलॅक्स करायला येतात. परत आता आम्ही रिटर्न जाण्यासाठी निघालो इकडं आणि गाडी भरपूर लांब लावलेली होती, कारण ना हे असं लावलेलं होतं मध्ये, तर त्यामुळं मग आम्हाला खूप दुरून जावं लागलं. तर मग आम्ही आता रिटर्न निघालो आहे संभाजीनगरला जाण्यासाठी. तर सकाळी लवकर लवकर आवरणं वगैरे, घरी आवरणं, परत रेडी होणं, परत तिकडं जाणं, जालन्यात थोडा वेळ थांबलो, परत तिकडं घरी गेलो काही कार्यक्रमामध्ये. इतकं थकल्यासारखं वाटतं, एकदम गळून गेल्यासारखं वाटतंय. तर आता घरी पोहोचलो आहे फायनली. तर आता व्हिडिओ इथं सेंड करते. असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन केलं नसेल तर बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करून द्या.